ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. लेक्चर नंबर 5 आपण स्टार्ट करतो आहे. पण लेक्चर नंबर 4 किंवा या आधीचं जे कंटेंट होतं त्याच्यात एक न्यू टॉपिक आपण स्टार्ट केला आहे. याच्या आधी टाईप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन स्टडी केलं होतं. नाव जो टॉपिक आपण स्टार्ट केला दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल किंवा इलिमिनेशन ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. सो इलिमिनेशन ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट बेस हा एक लास्ट क्वेश्चन पाहिला होता. या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन क्रिएट करायची आणि त्याचं जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट फक्त आपण पाहतो. सो इक्वेशन देताना जनरल इक्वेशन दिलेली आणि याचं आन्सर तुम्हाला आणायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन किंवा डिफरन्शियल इक्वेशन याची जी डेफिनेशन आहे इक्वेशन विच कंटेनिंग द डेरिव्हेटिव्स. मग डेरिव्हेटिव्ह वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. टाईप म्हणण्यापेक्षा ऑर्डरचे असू शकतात. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, जेवढे पाहिजे तेवढे आपण घेऊ शकतो. मग आता जनरल इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर हे डिपेंड करतं की जी डिफरन्शियल इक्वेशन आहे ती कोणत्या ऑर्डरची येणार आहे. हे डिपेंड आहे किती आर्बिटरी कॉन्स्टंट त्या इक्वेशनमध्ये प्रेझेंट आहे. सो याच्यामध्ये 1 आर्बिटरी कॉन्स्टंट होता म्हणून डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला इथे फर्स्ट ऑर्डर बेस भेटली. जर इथे काहीतरी अजून एक इलिमेंट राहिला असता आर्बिटरी कॉन्स्टंटमध्ये. आर्बिटरी कॉन्स्टंट मोस्टली अल्फाबेटमध्ये असतात कारण की ते मी 2 घेतला तर हा फक्त कॉन्स्टंट आहे. आर्बिटरी कॉन्स्टंट म्हटलं तर C² हा ए. आता हे 2 राहिले असते तर आन्सर आपल्याला d² y/d x² म्हणजे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये भेटलं असतं. तर याच्यावरनं हे क्लिअर होतं आहे की क्वेश्चनमध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट दिले आहेत त्याच्या अकॉर्डिंग ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन भेटणार आहे. तर ह्या पुढचे जे काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत त्याच्यामध्ये हे इक्वेशन रेडी फॉर्मॅटमध्ये नाही आहे. म्हणजे त्या पुढच्या टाईपमध्ये स्ट्रक्चर असं असणार आहे जसं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल लाईन परपेंडिक्युलर टू दिस लाईन. म्हणजे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन यूज करायचं आहे. y mx + c. म्हणजे याच्या आधी हे रेडी फॉर्ममध्ये होतं. इथे आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन यूज करावं लागेल. जसं आता पुढच्या क्वेश्चनमध्ये द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ इलिप्स हुज मेजर ॲक्सिस इज द ट्वाइस ऑफ मायनर ॲक्सिस. म्हणजे आता इलिप्सचं इक्वेशन यूज करावं लागेल. x² / a² y² / b² इज इक्वल टू 1. तर याच्यावरनं काय समजतंय की आधीचा जो आता क्वेश्चन मी दाखवला जो इन टर्म ऑफ सी आर्बिटरी कॉन्स्टंटचा होता त्याच्यात ते इक्वेशन रेडी फॉर्मॅटमध्ये. आता आपल्याला जेवढी क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत त्याच्यानुसार पहिले आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बेसवर इक्वेशन भेटणार आहे. मग त्याच्यात किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे त्याच्यानुसार ऑर्डर येईल. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे A and B. मग त्याच्या अकॉर्डिंग सेकंड ऑर्डरचं आन्सर आलं पाहिजे होतं. बट त्यांनी अजून एक सपोर्टिंग कंडिशन दिली की मेजर ॲक्सिस इज द ट्वाइस ऑफ मायनर ॲक्सिस. म्हणजे यामध्ये पण आपल्याला थोडंसं डिटेल ॲनालिसिस माहीत असलं पाहिजे की त्याच्या अकॉर्डिंग कन्वर्जन करता येईल. ठीक आहे. तर ह्या टाईपचे क्वेश्चन आहे. जसं आता पॅराबोलाचा क्वेश्चन आहे. पॅराबोला पुढचा क्वेश्चनमध्ये सर्कल आहे तर हे सर्व लागणार आहे. तर याच्यासाठी जे सपोर्टिंग इक्वेशन्स आहे ते आपण पहिले नोट करतोय. सो टायटल प्लेस करा. त्याच्यात टायटल ऑलरेडी तेच आहे इलिमिनेशन ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. बट आता सपोर्टिंग इक्वेशनमध्ये आपण पहिले इक्वेशन पाहतो स्ट्रेट लाईनची जे लागणार आहे. स्ट्रेट लाईन पण स्ट्रेट लाईनमध्ये ज्या इक्वेशन लागणार आहे तेवढ्याच फक्त मी दाखवतोय. एक आहे x/a y/b इज इक्वल टू 1 ज्याला आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणतो. सो हा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. सो डबल इंटरसेप्टचं मिनिंग आहे अशी लाईन जी x इंटरसेप्ट पण क्रिएट करते आहे y इंटरसेप्ट पण क्रिएट करते आहे. सो हा जो पॉईंट आहे दॅट इज x इंटरसेप्ट दिस इज y इंटरसेप्ट आणि यालाच आपण आर्बिटरी कॉन्स्टंट पण म्हणू शकतो. म्हणजे जर याच्या बेसवर एखादा क्वेश्चन आला तर हे इक्वेशनमध्ये A and B आर्बिटरी कॉन्स्टंट असणार आहे. सेकंड आता हे सेकंड एखादी लाईन जर y इंटरसेप्ट क्रिएट करत असेल किंवा त्याचा अजून एक मिनिंग आहे एखादी लाईन जी ऑलरेडी इंटरसेप्टची एक लाईन दिलेलं आहे इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं आहे आणि त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. तर ह्या दोघी केसमध्ये मी आता फक्त y इंटरसेप्ट दाखवतोय. तर ह्या दोघी केसमध्ये
तुम्ही y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी यूज करू शकतायत. y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, ज्यामध्ये मोस्टली एम आणि सी हे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. एम जनरली माहीत असतो, हा सी म्हणजेच एक्स इंटरसेप्ट आहे, सॉरी वाय इंटरसेप्ट आहे. हे झालं, हे जनरली टू इक्वेशन यूज होतात स्ट्रेट लाईनच्या. अजून स्ट्रेट लाईनची एक सर्वात महत्त्वाची इक्वेशन आहे वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन. ठीक आहे, बट जनरली ही इक्वेशन यूज होत नाही याच्यामध्ये, पण ही आपण बऱ्याचशा ठिकाणी यूज केली. मग ते तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असू द्या, लिनियर प्रोग्रामिंग असू द्या, भरपूर ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे लागलं तर काही ठिकाणी माईट बी असं होऊ शकतं आहे. तर याच्यामध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट एम आहे, याला पण तुम्ही सॉल्व करू शकता. त्या केसमध्ये एक्स वन वाय वन लाईन कुठनं पास झाली तर गिवन असेल. चला, स्ट्रेट लाईन झाला. नेक्स्ट पॅरामीटर आहे सर्कल. स्टँडर्ड सर्कल म्हटलं हू सेंटर लाईज ऑन अ ओरिजिन. सेंटर ऑफ सर्कल लाईज ऑन अ ओरिजिन, ज्याचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. बट आपल्याला जे विचारलं जातं आता याच्यामध्ये आर स्क्वेअर हा किंवा आर हा आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, बट विचारलं जे जातं त्याच्यामध्ये मायन्यूट शिफ्टेड फॉर्मॅटमध्ये विचारलं जातं. सो आता मी शिफ्टेड फॉर्मॅटचं स्ट्रक्चर दाखवतो आहे. ज्यावेळेस सर्कल हा शिफ्ट होतो फ्रॉम ओरिजिन, त्या केसमध्ये त्याचा जो सेंटर आहे, जसं इथे 0 0 होता तर इथे काही नंबरमध्ये असणार आहे. त्या नंबरला एच कॉमा केच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतात. तर एच कॉमा के आणि एक्स कॉमा वाय हे सारखे जे असं म्हटलं तरी चालेल, फक्त ते रिपीट न होण्यासाठी एच कॉमा के दाखवला जातो. सो एक्स आणि एच हे सारखेच आहे, वाय आणि के सारखाच आहे. आता याचं इक्वेशन जर आपल्याला बनवायचं असेल तर सिम्पल लॉजिक आहे. हेच आपल्याला पुढे जाऊन इलिप्समध्ये किंवा पॅराबोलामध्ये पण यूज होतं. एक्स असेल, स्टँडर्ड इक्वेशन माहीत पाहिजे. एक्सच्या जागी आता फक्त तुम्ही नोट करणार एक्स मायनस एचचा ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस केचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर याच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर टोटल 3 आर्बिटरी कॉन्स्टंट आलेत. एच पण आहे, के पण आहे, आर पण आहे. आता जनरली याच्यामध्ये 3 आर्बिटरी कॉन्स्टंट म्हटलं तर मग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंत जावं लागेल. थर्ड ऑर्डरपर्यंत आपल्याला याच्यात नाही, इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला आहे क्वेश्चन्स. बट याला सेकंड ऑर्डरच्या बेसवर किंवा फर्स्ट ऑर्डरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अजून काही इन्फॉर्मेशन गिवन असते. फॉर एक्झाम्पल, एक सर्कल आहे विच इज पासिंग थ्रू ओरिजिन अँड सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन अ एक्स और वाय ॲक्सिस. दोघांपैकी कुठल्या तरी एक ॲक्सिसवर तो लाईज करतो आहे. कॉन्सन्ट्रेट हिअर, हे अंडरस्टँड करा जर. सर्कल विच इज पासिंग थ्रू ओरिजिन अँड सेंटर ऑफ सर्कल लाईन ऑन ॲक्सिस, ॲक्सिसवर लाईज करतो आहे. आता ॲक्सिसवर लाईज करतो तर हा एच कॉमा केच होता, शिफ्टेड फॉर्म आहे ना. फक्त आता एच कॉमा के मध्ये पण एक इलिमेंट 0 होऊन गेला. एचची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. 0 कॉमा के झाला. सेकंड थिंग, 0 म्हटलं तर एक्सची व्हॅल्यू, बट वाय जर पाहिला तर वाय म्हणजे हाय, म्हणजेच ही इनडायरेक्टली रेडियस आहे. रेडियस किती झाली, के. तर याच्यात पाहता काय काय चेंजेस होणार आहे. फॉर्म हाच आहे, तर या फॉर्मच्यानुसार एचची व्हॅल्यू तुम्हाला 0 घ्यायची आहे आणि आरची व्हॅल्यू के घ्यायची. तर हे स्ट्रक्चर असं असेल, एक्स मायनस 0चा ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस केचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू केचा स्क्वेअर. चेक करा आता आर्बिटरी कॉन्स्टंट किती झालेत, एकच झाला. म्हणजे सिंगल बेसवर आपल्याला आन्सर भेटू शकतं. हा इम्पॉर्टंट आहे, याच्या बेसवर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. ते लावून घ्या. द नेक्स्ट स्ट्रेट लाईन झालं, सर्कल झालं. ह्यासारखाच आता
पॅराबोला आणि इलिप्स आहे. नाव पॅराबोला. सो पॅराबोलामध्ये पण टोटल 4 टाईप्स येतात. 4 मध्ये पण ॲक्च्युली मेन 2 टाईप्स आहे, ज्यांचे सब टाईप्स अजून 2 असू शकतात. नाव लेफ्ट हँडेड पॅराबोला किंवा राईट हँडेड पॅराबोला आणि दुसरा अपवर्ड पॅराबोला. तर याच्यात बेसिक रूल आहे, जर मला असा पॅराबोला ड्रॉ करायचा आहे तर याचं इक्वेशन तुम्ही त्याच्या डायग्रामच्या बेसवर पण नोट करू शकताय किंवा इक्वेशनच्या बेसवर डायग्राम पण बनवता येते. याच्यात जर पाहिलं तर वायच्या 2 व्हॅल्यूज आहे, वाय निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे, एक्स इज अ पॉझिटिव्ह. सो वाय प्लस मायनसमध्ये आला आहे वाय, म्हणजेच याचं मिनिंग आहे जो प्लस मायनसमध्ये तो घ्यायचा आहे स्क्वेअर. 4ax हे झालं त्याचं इक्वेशन. सेम जर असं ड्रॉ करायचं असेल अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, याच्यामध्ये एक्स डिस्ट्रीब्यूट झाला आहे प्लस मायनसमध्ये, वाय इज अ पॉझिटिव्ह. सो त्या केसमध्ये एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहे. एक्सच्या 2 व्हॅल्यू म्हणजे प्लस मायनस. तर हे कधी पॉसिबल आहे? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समजून घ्या 4 घेतला तर एक्स इज इक्वल टू वॉट? एक्स इज इक्वल टू 4. काय येईल? प्लस मायनस 2. म्हणजे याचं मिनिंग काय? एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या, +2 पण आली, -2 पण आली, म्हणून त्याला त्याच्या बेसवर आपण जज करू शकतो 4ay असेल. बरं, हे झालं. मग आता यांनाच आपण शिफ्टेड फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करू शकतो. जर हा शिफ्ट झाला असेल, फॉर एक्झाम्पल आता शिफ्टिंग मी इथे दाखवतोय, पण शिफ्ट झाला आहे. जर शिफ्टेड फॉर्मॅट असेल तर त्याला h, k नी रिप्रेझेंट करतात. फक्त आता h, k मध्ये पण ठीक आहे, h, kचं स्ट्रक्चर दाखवतोय टेम्पररी, पण त्याच्यात पण एक व्हॅल्यू 0 आहे. कोणती व्हॅल्यू 0 असेल? h का k? हां, एक्स ॲक्सिसवर वायची व्हॅल्यू काय असेल? 0. तर याचं इक्वेशन आता मी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये दाखवतो आहे, ते असलं पाहिजे वाय मायनस एच का के. हां, वाय असेल तर के चा स्क्वेअर, त्याच्यानंतर 4a एक्स मायनस एच. हा जनरल फॉर्म झाला. बट आता ह्या डायग्रामच्या नुसार एचची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला? h, 0 घ्यायचा आहे. सो याचं मिनिंग आहे वाय मायनस 0चा स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस एच. तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस एच, हे त्याचं इक्वेशन असेल. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला टोटल 3 आर्बिटरी कॉन्स्टंट होते, सॉल्व करून आपल्याला 2 आर्बिटरी कॉन्स्टंट भेटलेत. सो सेकंड ऑर्डरमध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता. याच्यात पण बेसिक अजून काही पॅरामीटर आहे. लेंथ ऑफ लेटस रेक्टम किती असते? 4 आहे. तर ही लक्षात राहू द्या, लेटस रेक्टम 4 आहे. यालाच मी असं पण हे लागणार आहे मोस्टली, याच्या बेसवर क्वेश्चन आहे. जर हा आपल्याला पॅराबोला जो अपवर्ड आहे त्याच्यानुसार आन्सर जर फाइंड करेल. आता मोस्टली जे क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये एक वर्ड कॉमन असतो, ऑल पॅराबोला, ऑल इलिप्स, ऑल सर्कल. याचं मिनिंग आहे ऑल म्हटलं तर मी आता याला असे नोट करू शकतो, याचं इक्वेशन मी नोट केलं आहे. पण इथे जर मी पॅराबोला घेतले फॉर एक्झाम्पल, इथे विचार करा सर्वांचं इक्वेशन हेच आहे. ठीक आहे, याला पण आपण त्याच्यानुसार बनवू शकतो. फक्त काय करणार, इथे शिफ्ट केला तर त्याच्या अकॉर्डिंग चेंजेस करायचे. लास्ट पॅरामीटर इलिप्स. इलिप्समध्ये ऑलरेडी 2 कॉन्स्टंट आहेत. स्टँडर्ड इलिप्स, चला स्टँडर्ड इलिप्स आपण पाहिला आहे, ज्याच्यात a to -a
हे जे डिस्टन्स आहे ज्याला आपण मेजर ॲक्सिस म्हणतो, मेजर ॲक्सिस ट्वाईस आहे, आणि बी टू मायनस बी दॅट इज अ मायनर ॲक्सिस. ज्याची लेंथ असते ट्वाईस बी. सो त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो डायरेक्ट याला सॉल्व करायचं असेल तर या केसमध्ये 2 आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे 2 डेरिव्हेटिव्स तुम्हाला अलाउ आहे. बट याच्यात अजून एक चेंजेस करता येतं. एखादा एक्झाम्पल असं असू शकतं की मायनर ॲक्सिस इज इक्वल टू मेजर ॲक्सिस. मी आता डायरेक्ट इक्वल घेतोय म्हणजे याचं मिनिंग काय, ट्वाईस बी इज इक्वल टू ट्वाईस आहे, दोघी इक्वल आहेत. हां, म्हणजे ते सर्कल बनू शकते. बट इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंटच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर हा 2 तर कॅन्सल झाला. ए बी इज इक्वल टू ए किंवा ए इज इक्वल टू बी आला तर त्याच्या केसमध्ये एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आता मला नोट करता येईल, एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. यालाच मी असं नोट करू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. तर एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, जस्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरी पण आपल्याला आन्सर भेटून जाईल. तर डिपेंड करतं, अशा काही कंडिशन असू शकतात. मेन हाच आहे. क्वेश्चन क्वेश्चन नोट करायचा आहे. The differential equation of an ellipse whose major axis is the twice of minor axis. Condition given है major axis is a twice. इक्वेशन ऑफ इलिप्स. जनरल इक्वेशन हे जर ही काही कंडिशन नाही राहिली असती तर यालाच आपण सॉल्व केलं असतं. बट आता त्यांनी एक कंडिशन गिवन आहे, सिन्स मेजर ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ मायनर ॲक्सिस. ठीक आहे. सो लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस जी आहे दॅट इज अ ट्वाइस आहे, ही डबल आहे मायनर ॲक्सिसच्या लेंथपेक्षा, ट्वाइस बी. सो याच्यात आपल्याला एक व्हॅल्यू भेटते, हा 2 कॅन्सल. इन्स्टेड ऑफ एच्या जागी आता तुम्ही ट्वाइस बी नोट करू शकतायत. हे पुट करणार इंटू इक्वेशन 1. तर आपलं इक्वेशन 1 असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन एचा स्क्वेअर दॅट इज 2bचा स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो एक्स स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे, लक्ष द्यायचं जरा. आता पण हे झालं आता प्रॉपर आपलं रिक्वायर्ड इक्वेशन, कारण की हे इक्वेशन होतं बट आपल्याला कंडिशननुसार हे मॅच करतं आहे. बरं, किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे? 1 आहे. म्हणजे किती डेरिव्हेटिव्ह अलाउ आहे?
डेरिव्हेटिव्ह का घेतो आपण की आर्बिटरी कॉन्स्टंटला रिमूव्ह करायचं आहे. आता जर मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर याच्यात आणि याच्यामध्ये हा ॲज इट इज राहून जाईल. मग सिम्पल एक बेसिक लॉजिक यूज करू शकतो आहे, कॉन्स्टंट एक बाजूला आणायचा फक्त. आता बाजूला आणायचा असेल तर मी बेस सेम करतो आहे. कितीने मल्टिप्लाय डिवाइड करणार 4. बेस दोघांचा सेम झाला 4b² x² + 4y² इज इक्वल टू 1. सो x² + 4y² इज इक्वल टू 4b². चेक करा आता जरा. आर्बिटरी कॉन्स्टंट जो बी होता त्याला आपण एक साईडला ओनली कॉन्स्टंट म्हणून शिफ्ट करून टाकलं आहे. ओनली कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे एकच डेरिव्हेटिव्ह आला होता तो 0 झाला पाहिजे. जर नाही झाला तर दुसरा चान्स पण असतो, तो बीची व्हॅल्यू मग तुम्हाला याच्यात प्लेस करावं लागेल, मग सॉल्व करावं लागेल. पण आता डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 4y चा डेरिव्हेटिव्ह 8y dy/dx आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे आपलं आन्सर आहे. बट रिक्वायरमेंटनुसार हा 2 मी कॉमन घेऊन शिफ्ट करू शकतो आहे, कारण की आन्सरमध्ये ते स्ट्रक्चर दिलं आहे. सो 2 कॉमन, x + 4y dy/dx इज इक्वल टू 0. सो फायनली x + 4y dy/dx इज इक्वल टू 0. हे आन्सर असलं पाहिजे. पण तरी पण स्टुडंट तर हे बेसिक आहे, आलं पाहिजे. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोला. पॉइंट टू रिमेंबर, all parabolas whose axis is a y-axis is इक्वेशन ऑफ पॅराबोला हुज ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस, आणि ते पण ऑल पॅराबोला आहे. ज्यावेळेस ऑल वर्ड आला तर लक्षात असू द्या शिफ्टेड फ्रॉम ओरिजिन असतो, म्हणजे सर्वे झाले पाहिजे. सो पॅराबोला ज्याची ॲक्सिस ही अलॉंग वाय ॲक्सिस आहे. सो याचं मिनिंग हे ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस, ही आहे वाय ॲक्सिस. पण मी आता ड्रॉ करताना पहिले स्टँडर्ड ड्रॉ केला आहे, लक्ष द्या जरा. स्टँडर्डसाठी फॉर्म्युला आहे एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहे, x² इज इक्वल टू 4ay. हा स्टँडर्ड झाला. जर त्यांनी असं सांगितलं असतं इक्वेशन ऑफ पॅराबोला हुज व्हर्टेक्स लाईज ऑन अ ओरिजिन, ओके, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस राहिला असता तर फक्त हेच राहिलं असतं, याला आपण सॉल्व करून आन्सर आलं असतं. बट आता ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस आहे, पण ऑल पॅराबोला सांगितलं आहे. ऑल पॅराबोलामध्ये मग हे सर्व झाले. तर डायग्राममध्ये पण असे ड्रॉ करावं लागते. हा पण आहे, हे सर्व असे इन्फिनिट घेऊ शकतो आपण. मग काय चेंजेस होईल, x - h 4a y - k हा आहे. पण आता याच्यामध्ये पण ज्यावेळेस मला h असाइन करायचा असेल, h आणि k, तर सांगा ही कोणती ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. सांगा हा पॉईंट काय असेल, मग h, k असेल की 0, k असेल, काय असेल 0, k. सो इथे लागल्यास नोट करू शकतो आपण, सिन्स
y axis, that is h is equal to 0. So x minus 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a y मायनस a. तर हे आहे आपलं मेन इक्वेशन. म्हणजे ह्या क्वेश्चनला ऑल पॅराबोला याच्या थ्रू येऊ शकतात. आता याला पण प्रॉपर असं नोट करतो मी, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay मायनस 4ak. फक्त 4a मध्ये मल्टिप्लाय केलं. सो टेल मी टोटल आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत. सुरुवातीला 3 होते, आता किती आहे 2. a आणि k. हा 4 पण आहे का? नाही, हा फक्त कॉन्स्टंट आहे. आपल्याला आर्बिटरी कॉन्स्टंट पाहिजे. सो 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, त्याच्यामुळे याचा आन्सर सेकंड ऑर्डरमध्ये आलं पाहिजे. म्हणून ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर सर्व सेकंड ऑर्डरमध्ये आहेत. बरं, मग आता मी एक त्याच्यात प्रोसेस केली आहे. 4a ला मल्टिप्लाय केलं. का मल्टिप्लाय केलं? ज्यावेळेस मी डेरिव्हेटिव्ह घेईल तर हा टोटल कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. चलो डिफरन्शिएशन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. याचं सांगा 4a ॲज इट इज dy बाय dx. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. किती डेरिव्हेटिव्ह अलाव आहे? एक बाजूला तुम्ही लागल्यास नोट करून घ्या की टोटल आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहे. आर्बिटरी कॉन्स्टंट आहे ए के, म्हणजे 2 डेरिव्हेटिव्ह अलाव आहे. एक झाला आहे. डेरिव्हेटिव्हचं मिनिंग आहे टू इलिमिनेट द आर्बिटरी कॉन्स्टंट. पुढचा डेरिव्हेटिव्ह असा घ्यायचा आहे, ट्राय करायचा की आर्बिटरी कॉन्स्टंट रिमूव्ह झाला पाहिजे. नाही झाला तर मग पुट करावं लागतं इक्वेशनमध्ये. पाहता याच्यात मी जर याला डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर हा जो ए तो रिमूव्ह होईल का? नाही होणार, तो कॅरीज होईल मल्टिप्लायमध्ये ना तो. तर एक काम करतोय मी, हा dy बाय एक्स इथे डिवाइड करून टाकतो. त्याच्या आधी हा 2 कॅन्सल. सो काय बाकी राहिलं? एक्स 2a dy बाय dx. तर याच्यामध्ये ह्या 2a ला आपण 0 बनवू शकतो जर तो ओनली 2a असेल तर पॉसिबल आहे एक्स अपॉन dy बाय dx इज इक्वल टू 2a. असं का नोट केलं मी? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एक बाकी ना आपला, आणि त्याच्यात पण आर्बिटरी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचा आहे. 2a चा डेरिव्हेटिव्ह सांगा. झालं, मग हे आन्सरच असेल. फक्त आता याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी डेरिव्हेटिव्हचे जे रूल्स आहे त्यापैकी एक रूल यूज होतोय. कोणता रूल आहे? यू अपॉन व्ही. तर यू अपॉन व्हीचा रूल अप्लाय करतो आपण. एक बाजूला रूल नोट करून घ्या. यू अपॉन व्ही म्हटलं तर व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. नाव इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पहिले 0 नोट करून घेतला आहे. v ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू ॲज इट इज एक्स ॲज इट इज आणि dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय dx स्क्वेअर. डिवाइडमध्ये dy बाय dx याचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. फक्त आता आन्सरमध्ये डिनॉमिनेटर ज्यावेळेस यू अपॉन व्हीचा रूल तुम्ही यूज केला तर मोस्टली समोर कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. तर चेक करा जरा, हा 0 आहे ना. हा dy बाय dxचा स्क्वेअर मी या साईडला शिफ्ट करणार कारण की तो नकोच आहे आपल्याला आन्सरच्या नुसार. तर हेच आपला आन्सर आहे. dy बाय dx मायनस एक्स डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय dx स्क्वेअर. एक तर हे आन्सर असेल किंवा मग दुसरा ऑप्शन आहे शिफ्टिंग करणे. हा प्लस होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल. ऑप्शनच्या अकॉर्डिंग शिफ्ट केलेला आहे. ठीक आहे. सो यालाच आपण असं नोट करू शकतो एक्स डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. दोघी पण सेमच आहे. नेक्स्ट वन.
the differential equation of all circle, all that is shifted from origin. The differential equation of all circle which passes through origin. Circle passes through origin whose center lies on a y-axis. Center lies on y-axis. म्हणजेच तो सर्कल चं स्ट्रक्चर असं असलं पाहिजे आणि सेंटर वाय ॲक्सिसवर आहे h, k. बट त्याच्यात पण आता 0, k असेल. पाहतच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल सांगितलं आहे, तर हे सर्व सर्कल मी बनवू शकतो आहे तर पाहिलं तर. पण घेताना एकाचं ॲनालिसिस करायचं. ऑल सर्कल म्हटलं तर मग शिफ्टेड. बरं, मग आता याचा फॉर्म असा होता x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस के चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म झाला. बट याच्यामध्ये जनरल फॉर्म झाला. याच्यात आपल्याला 2 पॅरामीटर भेटत आहेत. रेडियस किती असेल? के स्क्वेअर. हां ठीक आहे, म्हणजे आता के घेणार, तो स्क्वेअर नंतर होईल. बरं, मग आता इक्वेशन आहे x मायनस 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर y मायनस के चा स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. याच्या थ्रू तुम्हाला आन्सर ऑब्टेन करायचं. किती आहे आर्बिटरी कॉन्स्टंट? एकच आहे. म्हणजेच आन्सर जर पाहिलं तर फक्त dy/dx म्हणजे फर्स्ट ऑर्डरमध्ये आन्सर आलं पाहिजे. सो आता याच्यात पण एक काम करतो आपण. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा रिमूव्ह होईल, हा राहून जाईल. मग याला सॉल्व करून टाकू. एक्स स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या नुसार ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. काही कॅन्सल, के स्क्वेअर कॅन्सल. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2ky इज इक्वल टू 0. अजून आपण डेरिव्हेटिव्ह वगैरे घेतला नाही, बट आन्सरच्या नुसार किंवा एक सिंगल आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. फक्त के. सो एकच डेरिव्हेटिव्ह आलं आहे. जर इन केस आपण याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला तरी के बाकीच राहून जाईल. मग तो पुट करावा लागेल 1 मध्ये. पण एवढं करायची गरज नाही. काय करायचं? हां, फक्त एक साईडला कॉन्स्टंट राहू द्यायचा. म्हणजे पहिले मी याला प्लस करतो आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2ky. हा वाय फक्त डिवाइड करून टाकू. 2x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय वाय इज इक्वल टू 2k. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. अगेन u अपॉन v रूल. सो u अपॉन v, v u डॅश v स्क्वेअर.
इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. व्ही ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2y dy बाय dx. ठीक आहे. व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह प्लस मायनस यू ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. dy बाय dx डिवाइडमध्ये वाय स्क्वेअर. हे आपलं आन्सर आहे. थोडंफार सॉल्व करणार. वाय स्क्वेअर त्या साईडला शिफ्ट केला तर 0 होणार आहे, जो आपल्याला नको आहे. सो आता याला मल्टिप्लाय करतो आहे. दॅट इज अ 2xy प्लस 2y स्क्वेअर dy बाय dx अलॉंग विथ ह्या ब्रॅकेटला dy बाय dx आणि मायनस दोघांनी मल्टिप्लाय केलं तर हा झाला मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 0. आता सोल्युशनच्या अकॉर्डिंग dy बाय dx कॉमन झाला आहे आणि टोटल 3 dy बाय dx आहे. 3 टर्म्स येतील, पण याच्यात पण सॉल्व झालं पाहिजे काहीतरी. जर हे पाहिलं हे पण दोघी सारखे, म्हणजे असं समजून घ्या हा 2a तर हा मायनस a 2a दिस इज मायनस a 2a मायनस a म्हणजे a म्हणजेच काय बाकी राहिला इथे 2xy ह्या दोघांना सॉल्व करून आपल्याला फक्त a दॅट इज अ वाय स्क्वेअर dy बाय dx भेटतोय. बाकी हा एक्स स्क्वेअर dy बाय dx ॲज इट इज. dy बाय dx कॉमन. आता कॉमन घेताना पण x मायनस वायच आहे. इथे y मायनस एक्स येतो आहे. एक स्टेप वाढून टाकू, काय प्रॉब्लेम नाही. तर मी मायनस डायरेक्ट कॉमन घेतलं तर डायरेक्ट आन्सर आला असतं. मायनस dy बाय dx कॉमन. बोला काय बाकी राहिलं मग. एक्स स्क्वेअर मायनस रिक्वायरमेंट अशी होती म्हणून डायरेक्ट हे केलं, नाहीतर मग तुम्हाला एक स्टेप नोट करावं लागली असती. लास्ट स्टेप हे पॉझिटिव्ह पाहिजे निगेटिव्ह पाहिजे त्या साईडला शिफ्ट केला. सो आन्सर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx मायनस 2xy इज इक्वल टू 0. ठीक आहे. जरा पाहून घ्या इथे ब्रॅकेट जर आपण फक्त dy बाय dx कॉमन घेतला असता तर वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आला असता. ऑप्शनमध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होता म्हणून मी अलॉंग विथ मायनस साईन पण कॉमन घेतली. नाही तर एक स्टेप एक्स्ट्रा नंतर घेतली असती तरी चाललं असतं. कोणता ऑप्शन आहे. चला नेक्स्ट. यासारखाच हाही क्वेश्चन होता, तो प्रॅक्टिससाठी नोट करा. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ओके ऑल सर्कल सेम पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग सेंटर ऑन एक्स ॲक्सिस. सो याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये वाय ॲक्सिस होता, इथे एक्स ॲक्सिस आहे. प्रोसेस तीच, फक्त तिथे एच 0 झाला होता, इथे के 0 होईल. रेडियस ही इन टर्म ऑफ एच असेल. एच कॉमा के, के ची व्हॅल्यू काय असेल 0. येऊन जाईल ना आन्सर. सेमच आहे, स्पेस सोडून द्या. की करता सॉल्व. जागा सोडून द्या. तोच क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिपीट झाला आहे. क्वेश्चन नोट करायचा आहे.
The differential equation of all lines perpendicular to 5x plus 2y plus 7 is equal to 0. The differential equation of all lines. पाहता काय सांगितलंय. फाइव एक्स 2y तर ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. इन केस स्लोप पाहिजे असेल तर ह्या लाईनचा स्लोप -a/b दॅट इज -5/2 हा असला पाहिजे. ठीक आहे, लक्ष द्या जरा. आता काय द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल लाईन्स म्हणजे आपल्याला ज्याची डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे त्या ऑल लाईन्स परपेंडिक्युलर टू दिस लाईन. आता ही जी लाईन आहे ज्यामध्ये ax प्लस by प्लस c सर्व प्रेझेंट आहे. ax प्लस by प्लस c म्हणजे abc प्रेझेंट असेल तर त्या लाईनला काय म्हणतात, डबल इंटरसेप्ट. लक्षात असू द्या, ह्या लाईनला मी असं कन्वर्ट करू शकतोय x/a y/b इज इक्वल टू 1. हे कधी कन्वर्ट होतं, ज्यावेळेस a b c तिघी गोष्टी प्रेझेंट असतील तर, म्हणजे ती डबल इंटरसेप्टची लाईन आहे. आणि त्या लाईनला आपल्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहे त्या आहे परपेंडिक्युलर, म्हणजे त्या आपल्या रिक्वायर्ड लाईन अशा असतील. ठीक आहे ना, ह्या आहे आपल्या रिक्वायर्ड लाईन्स. मग आता ह्या लाईन्स म्हटलं तर चेक करा, यांनाच मी वाय इंटरसेप्ट म्हणू शकतोय. सो इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन y इज इक्वल टू mx प्लस c. लक्ष द्या जरा, नंतर नोट करा. ह्या ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहे y इज इक्वल टू mx, हे कधी यूज करता, y इंटरसेप्ट. या सर्व y इंटरसेप्टमध्ये. पण त्याच्यात पण देताना आपल्याला एक फायदा अजून आहे. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, m आणि c दोघी पण ॲक्च्युली पाहिलं तर ह्या लाईन्स परपेंडिक्युलर सांगितल्या, म्हणजेच आपल्या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप भेटून गेला. परपेंडिक्युलर असल्यामुळे हा जो m आहे हा -5/2 आहे, तर हा किती असेल 2/5 परपेंडिक्युलर असल्यामुळे. तर इक्वेशन झालं y इज इक्वल टू 2/5x प्लस c. आता किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, एकच आहे ना, म्हणजे एकच डेरिव्हेटिव्हने आन्सर आलं पाहिजे. सो जर तुम्ही पाहिलं तर पहा एकच डेरिव्हेटिव्ह dy/dx, नॉट डिफरन्शिएशन विथ रेस्पेक्ट टू x. yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, dy/dx 2/5 ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो हेच आन्सर आहे. dy/dx इज इक्वल टू 2/5. यालाच आपण असं नोट करू शकतो 5 dy इज इक्वल 2 dx. 5 dy 2 dx, 5 dy minus 2 dx is equal to 0. Next one. The differential equation of family of line having x intercept is a, y intercept is b.
फॅमिली ऑफ लाईन म्हटलं तर त्याचंही मिनिंग तेच आहे, ऑल. अशी इक्वेशन जी एक्स आणि वाय इंटरसेप्ट क्रिएट करते, दॅट इज डबल इंटरसेप्ट. Equation of line, required line. सांगा काय असेल? डबल इंटरसेप्ट आहे, स्क्वेअर येईल स्ट्रेट लाईनमध्ये. स्ट्रेट लाईन आहे ना, डबल इंटरसेप्ट. काय तर एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. तर याच्यात अजून एक्स्ट्रा काही अशी कंडिशन नाही. जर असं राहिलं असतं की मेकिंग इक्वल इंटरसेप्ट म्हणजे काय झालं असतं, मग ए इज इक्वल टू बी झालं असतं, एकच कॉन्स्टंट झालं असतं. आता याच्यात तशी काही गरज नाही, याच्यात नॉर्मल आहे. बस मग आता याला सॉल्व करायचं म्हटलं तर 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, म्हणून ऑर्डर जर पाहिली तर सेकंड ऑर्डरमध्ये आन्सर आहे. सो हिअर बी एक्स ए वाय क्रॉस मल्टिप्लाय करते, डिवाइडमध्ये ए बी इज इक्वल टू 1. सो यालाच मी बी एक्स ए वाय इज इक्वल टू ए बी नोट केला आहे. सो ज्यावेळेस मी डेरिव्हेटिव्ह घेणार तर ए बीची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. बी एक्स ए वाय इज इक्वल टू ए बी डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. सो बी एक्सचा डेरिव्हेटिव्ह बी, ए वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, ए ॲज इट इज डी वाय बाय डी एक्स, आणि ए बीचा डेरिव्हेटिव्ह 0. सो अल्टिमेट एक डेरिव्हेटिव्ह अजून घेऊ शकतो आपण. त्याच्यात ट्राय करायचं आहे की कॉन्स्टंट डायरेक्ट 0 झाला पाहिजे. तर पॉसिबल आहे. ए डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस बी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. असं शिफ्ट करून घेतलं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी वाय बाय डी एक्स याचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हे आन्सर असलं पाहिजे. पुढचे क्वेश्चन नोट करा. आता पुढचे जे काही क्वेश्चन्स आहे त्याच्यात अपोजिट प्रोसेस आहे. अपोजिट म्हणजे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असेल, डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल. आता इथे पहा डिफरन्शियल इक्वेशन बनवतो आपण. तिथे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे असं समजून घ्या हे ॲज अ क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला याला सॉल्व करून हे चेक करायचं आहे की ते कोणाचं इक्वेशन आहे. जसं हे कोणाचं इक्वेशन होतं, स्ट्रेट लाईनचं डबल इंटरसेप्टचं. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे डेरिव्हेटिव्हला सॉल्व करायचं आहे, दॅट इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो सोल्युशन म्हटलं तर व्हेरिएबल सेपरेशन मेथड, इंटिग्रेशन हे सर्व येणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन the differential equation 2x dy by dx minus y is equal to 1. Represent the family of straight line, parabola, hyperbola, circle.
स्ट्रेट लाईन, पॅराबोला, हायपरबोला, सर्कल काही घ्या, त्याच्यात डेरिव्हेटिव्ह नसतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सोल्युशन करायचं आहे. सो सोल्युशन 2x dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस वाय. पहिले शिफ्ट केला, आता व्हेरिएबल सेपरेशन करायचं आपल्याला. 2x dy 1 प्लस वाय dx. तर ही टर्म ह्या साईडला आता शिफ्ट केली तर 2 ॲज इट इज 1 प्लस वाय dy 1 बाय x dx. सो हे सेपरेट झालं आहे, तर याला आता काय करता येईल, इंटिग्रेट. सो 2 ॲज इट इज, याचा आन्सर आहे लॉग ऑफ 1 प्लस वाय लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ c. लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग लॉग 1 प्लस वायचा स्क्वेअर लॉग x इंटू सी. सो लॉग गेटिंग कॅन्सल, बाकी राहतं आहे 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू x इंटू सी. ठीक आहे, यालाच मी असं नोट करू शकतो आहे वाय प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर सी एक्स मायनस 0. चेक करा हे कसलं इक्वेशन आहे, बनवलं आहे मी तरी, तसं गरज पण नाही होती. असं कोणतं इक्वेशन आहे ज्यामध्ये एक स्क्वेअर असतो व्हेरिएबल आणि एक विदाऊट स्क्वेअर असतो, पॅराबोलाच राहतो. लक्षात असू द्या, सर्कल दोघी स्क्वेअर राहतात, एक स्क्वेअर वाय स्क्वेअर. पॅराबोलामध्ये एक स्क्वेअर असतो, पहा ना इक्वेशन पॅराबोलाचं समजून काय असं नोट केलं असतं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. तर एक विदाऊट स्क्वेअर असतो, एक स्क्वेअर असतो. हां, पॅराबोला आहे. अजून पॅराबोलामध्ये थोडंसं डिटेल असं ऑप्शन राहिलं असतं की अलॉंग पॅराबोला आहे, बट अलॉंग कोणत्या ॲक्सिसच्या अकॉर्डिंग येते पण आपल्याला नोट करता येईल. पाहून घ्या जरा, हे आलं आहे. जर समजून घ्या पॅराबोला आहे वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हटलं तर तो वायचे 2 आन्सर आहेत, हे झालं याचं आन्सर. बट ज्यावेळेस शिफ्टेड होईल तर कोणाची व्हॅल्यू 0 होऊन जाते, केची व्हॅल्यू 0 होऊन जाते. म्हणजे के जर 0 असेल तर तो अलॉंग वाय ॲक्सिस असतो, एच जर 0 असेल तर अलॉंग हा अलॉंग एक्स ॲक्सिस असतो, हा अलॉंग वाय ॲक्सिस असतो. मग आता याच्यात वाय कोण 0 आहे, एच कुठे 0 राहतो. हां, म्हणजे हा पॅराबोला आहे अलॉंग वाय ॲक्सिस. कारण की हे मी यासाठी सांगतो की ऑप्शन असे पण असतात, फॅमिली ऑफ पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन अँड ॲक्सिस अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, फॅमिली ऑफ पॅराबोला विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन अलॉंग पॉझिटिव्ह ऑफ वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काहीतरी असेल. ठीक आहे, हे आन्सर आहे पॅराबोला. बट अजून तुम्ही एक्स्ट्रा याच्यात नोट करू शकतायत अलॉंग वाय ॲक्सिस, कारण की तुमच्या एक्झाममध्ये पॅराबोलाचे ऑप्शन असे राहतील, पॅराबोला अलॉंग वाय ॲक्सिस, पॅराबोला अलॉंग एक्स ॲक्सिस, लाईक दॅट. पुढचं नोट करा. ट्राय टू सॉल्व, सेमच आहे. एक्स dy बाय dx इज इक्वल टू
2y, तर 2y dx नोट केला आहे, x dy फक्त शिफ्ट करून घेतला, इक्वेशन होतं x dy बाय dx. Now 1 upon y dy to 1 upon x dx सेपरेट झालं आहे, यालाच आपण इंटिग्रेट करतो बाय इंटिग्रेटिंग. log of y to log of x plus log c log y log x square plus log c log of y log x square into c. So y is equal to x square into c. x square आहे, एक विदाउट स्क्वेअर आहे, म्हणजे पॅराबोला आहे, हे फिक्स आहे. फक्त आता अलॉंग फाइंड करायचं असेल तर यालाच मी असं नोट करू शकतो, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/cy असा फॉर्मॅट असतो. एक्स मायनस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर 4a y मायनस के चा ब्रॅकेट स्क्वेअर. याची आता गरज नाही, डायरेक्टली आन्सर झालं आहे. पण जर एक अर्धा एक्स्ट्रा एलिमेंट राहिला असता आधीसारखा, याच्यात डायरेक्ट समजतं ना. याची डायग्राम ड्रॉ केली तर कशी असेल, एक्स स्क्वेअर, एक्सच्या 2 व्हॅल्यू, वाय काय पॉझिटिव्ह, म्हणजेच काय येईल अलॉंग वाय ॲक्सिस की एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस. सो पॅराबोला अलॉंग वाय ॲक्सिस. नोट करा. द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इज इक्वल टू डिटरमाइन द फॅमिली ऑफ सर्कल. म्हणजे सर्कल फिक्स आहे, दिलेला आहे. मग सर्कलमध्ये आता त्यांनी विचारलं आहे फिक्स रेडियस ऑफ 1 युनिट व्हेरिएबल सेंटर अलॉंग द एक्स ॲक्सिस, व्हेरिएबल रेडियस and the fixed center 0,1. Fixed radius of d, fixed radius is 1 unit, variable center along the y axis. चला same process. dy by dx वन माइनस वाई स्क्वायर डिवाइड बाय वाई. सो सेपरेशन करतो आपण 1 अपॉन वाय किंवा वाय डिवाइड बाय 1 माइनस वाई स्क्वायर इज इक्वल टू dy dx. ठीक आहे, लक्ष द्या जरा.
पण इंटिग्रेशन सारखं स्ट्रक्चर आता ऑब्टेन केलं आहे. जर हा स्क्वेअर रूट नाही राहिला असता तर याचा हा डेरिव्हेटिव्ह आपण ॲडजस्ट केला असता. तसा एक अजून फॉर्म्युला होता. जर इथे अंडर रूटमध्ये फंक्शन आहे आणि ह्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तर त्याचा आन्सर असतं 2 अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. ही प्रॉपर्टी पण आपण स्टडी केली. सो ॲडजस्टमेंट करून ते पॉसिबल आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय -2y. सो -2y येईल ना, -2 ची ॲडजस्टमेंट. सो फायनली -1/2 आन्सर आलं आहे 2 अंडर रूट 1 - y² इज इक्वल टू x प्लस सी. 2 कॅन्सल. सो -1 - y² इज इक्वल टू x प्लस सी. हा अंडर रूट नको आहे कारण की सर्कल बनवायचा आहे. काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग केलं तर मायनसचा स्क्वेअर प्लस 1 - y² इज इक्वल टू x प्लस सी चा स्क्वेअर. सो यालाच मी असं नोट करू शकतो आहे, पाहून घ्या जरा. 1 - y² आहे, ब्रॅकेट वगैरे नाही, तर यालाच 1 इज इक्वल टू एक्स प्लस सी चा स्क्वेअर प्लस y². का झालं सर्कल. सर्कल असंच आहे ना. सर्कलचा आता जो फॉर्म आहे तो असा असतो, 1 म्हणजे रेडियस 1 चा स्क्वेअर झाला, किंवा तो फॉर्म फक्त आपण नोट करतो आहे r² इज इक्वल टू x मायनस एच चा स्क्वेअर y मायनस के चा स्क्वेअर. आणि आपलं इक्वेशन आलेलं आहे 1 चा स्क्वेअर एक्स प्लस सी चा स्क्वेअर प्लस y0 चा स्क्वेअर. याचं मिनिंग, सर्कल हा 0 आहे, पहा रेडियस तर 1 झाली. आता फक्त जर ड्रॉ करायचं म्हटलं तर त्याचं स्ट्रक्चर शिफ्टेड फ्रॉम ओरिजिन आहे ना, त्याच्यामध्ये पण एचची व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू नाही आहे, केची. एच आहे ना, म्हणजे एच म्हटलं तर तो कोणत्या ॲक्सिसवर लाईज करतोय. सो अलॉंग काय असला पाहिजे, इथे जर पाहिला तर ही व्हॅल्यू आहे एच कॉमा के, ज्यामध्ये केची व्हॅल्यू काय घ्यायची राहते 0. तर हा सी आहे, त्याला रिप्रेझेंट करणार. सो आन्सर असलं पाहिजे फिक्स रेडियस 1 व्हेरिएबल सेंटर अलॉंग दी एक्स ॲक्सिस. चला एक लास्ट क्वेश्चन. Differential equation of family of circle whose center lies on a x-axis. Differential equation of family of circle whose center x-axis वर lies करतोय. सो पासिंग थ्रू ओरिजिन आहे असं नाही सांगितलं आहे, फक्त एक्स ॲक्सिसवर आहे. मग तो असा असू शकतो आहे, असाही असू शकतो आहे, काही असू शकतो. आपण याच्यात इन्फानाईट फॅमिली ऑफ सर्कल घेऊ शकतो. बट हे क्लिअर आहे की याची व्हॅल्यू h,0 आहे. रेडियस येईल का, याच्या आधी रेडियस पण आली होती, इथे काय येणार नाही कारण की त्यांनी एक कंडिशन दिली आहे पासिंग थ्रू ओरिजिन. So standard form
एक्स मायनस एचचा स्क्वेअर वाय मायनस केचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. यामध्ये एच घ्यायचा के 0 घ्यायचा आहे. एक्स मायनस एचचा स्क्वेअर वाय मायनस 0चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे आहे आपलं इक्वेशन. याच्यामध्ये 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. आर्बिटरी कॉन्स्टंट एच आणि आर. तर ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेणार 2 डेरिव्हेटिव्ह अलावे म्हणून आन्सर सेकंड ऑर्डरमध्ये आहे. सेकंड थिंग ट्राय करायचं की 0 झाला पाहिजे. तर एक काम करू, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला एच राहून जाईल. पहिले एक्सपान्शन करून टाकू. सो ए प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार ए स्क्वेअर मायनस 2hx प्लस एच स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा झाला 2x. याचा आन्सर आहे 2h. एचचा डेरिव्हेटिव्ह 0, 2y dy बाय dx आणि आरचा डेरिव्हेटिव्ह 0. पुढची स्टेप म्हणजे डायरेक्ट आन्सर आहे, कारण की 2hच बाकी राहिला आणि ज्याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे 0. अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, 2hचा डेरिव्हेटिव्ह 0, 2 ॲज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह काय u इंटू व्हीचा रूल अप्लाय करणार. u इंटू व्हीमध्ये फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो फायनली 2 मायनस प्लस नॉट मायनस 2 प्लस 2 वाय डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. हेच आपला आन्सर आहे. फक्त आता एक काम होऊ शकतं आहे, हा 2 त्या साईडला नेला तर मायनस ते कॅन्सल, -1 या साईडला प्लस 2 ॲज इट इज वाय डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर, किंवा 2 कॉमन घेतला असतं सारखंच आहे, डी वाय बाय डी एक्स याचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -2. सो हा 2 कॅन्सल, -1 बाकी राहिला आहे. तो -1 आता मी डायरेक्ट नोट करतो आहे ऑप्शनच्या अकॉर्डिंग. वाय डी स्क्वेअर वाय डी वाय बाय डी एक्स याचा स्क्वेअर, आणि इथे जो -1 होता तो आला प्लस, हेच आहे ना, वाय डी स्क्वेअर. काय चेंज आहे ते? हां -1 इथे प्लस आहे. ठीक आहे.